नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भिगवण या ठिकाणी उजनी जलाशयामध्ये अतिक्रमण केलेले सिद्धेश्वर प्लास्टिक या ठिकाणी नोटीस देऊन सुद्धा जमीनदोस्त करण्यात आले। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने हे दुकान उद्ध्वस्त केलेले आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी उजनी जलाशय जलसंपदा विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठोस फाटा घेऊन या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेले आहे। इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई। इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे। शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळपासून भिगवण राशीन रोडलगत जुने भिगवण गावठाण परिसरात ही कारवाई राबविण्यात येत आहे। उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात अतिक्रमण करून काही नागरिकांनी वीटभट्ट्या, घरे तसेच लहान मोठी दुकाने उभारून व्यवसाय थाटले होते। या अतिक्रमणाबाबत जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र नोटिसांकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण हटविण्यात न आल्याने अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला। कारवाई दरम्यान जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साह्याने अतिक्रमित बांधकामे पाडण्यात आली। यापूर्वी गत वर्षी जलसंपदा विभागाच्या पळसदेव भीमा उपसा सिंचन शाखेचे उपविभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित अतिक्रमणधारकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते। तरीही अतिक्रमणांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील काळातही अतिक्रमणांवर कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, भिगवण, पुणे।